भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे सर आपल्यासोबत आहे. बांगलादेशी नागरिक 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे त्या काळात आले असा आरोप जो आहे तो आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. माननीय गृहमंत्री अमितजी शहा यांनी वारंवार सांगितलं आहे की भारतामध्ये घुसखोरी होते आणि तो घुसखोरी होण्याचं माध्यम पश्चिम बंगालची बॉर्डर आहे आणि त्या पश्चिम बंगालमध्ये ते येतात, तिथे त्यांना आसरा मिळतो आणि असं नेक्सस वाढलेलं आहे की तिथनं मग मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्राच्या अलग अलग भागामध्ये, देशाच्या अलग अलग भागामध्ये त्यांना आश्रय मिळतो. त्यांच्या एजन्सीज आधार कार्ड काढून देतात. म्हणजे बांगलादेशी नुसतं मुंबईमध्येच नाही तर अमरावतीपर्यंत, अंजनगाव सुरजीपर्यंत पोचतात. ही सत्य बाब आहे. अनेक वेळा बांगला कामगाराच्या सोबत सरमिसळ करून, बंगालच्या कामगारासोबत सरमिसळ करून हे पश्चिम बंगालचे राहतात. दुर्दैवाने मुंबईमध्ये जे महानगरपालिकेमध्ये जे सत्तेवर होते त्या महानगरपालिकेमध्ये सत्तेवर असणाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यामुळं महानगरपालिकेमध्ये त्यांना पाण्याचं कनेक्शन, इलेक्ट्रिकचं कनेक्शन, सगळ्या NOC मिळत गेल्या. आणि म्हणून आता जी महापौर झालेले आहेत रितू तावडे, त्यांनी जाहीर केलं की बांगलादेशींना हुडकून काढणार. तिथेच नाही तर संपूर्णतः जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भारतीय जनता पक्षाचे आहे, आम्ही अमरावतीमधूनही तीच म्हणजे आशा करतो आहे, तीच अपेक्षा करतो आहे की आता आमचा महापौर झालेला आहे. निश्चितपणे हुडकण्याची प्रोसेस अमरावतीमध्येही सुरू होईल, मुंबईमध्येही सुरू होईल. आणि जे गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की या घुसपैठियांना वापस पाठवल्या जाईल, त्याप्रमाणे यांना त्यांच्या देशात निश्चितपणे हाकलण्याची प्रक्रिया सुरू केलीच पाहिजे, करणार. जसं मुंबईत त्यांना हाकलण्याची प्रक्रिया सुरू करणार, शोधण्याची प्रक्रिया सुरू करणार, तसं जिथे जिथे भाजपचे महापौर आहे तिथे व्हायला पाहिजे याची मागणी करणार तुम्ही? निश्चितच ती मागणीच आहे. कारण की मी अमरावतीमध्ये तर अगोदरच म्हणजे साधारणतः 9 महिन्याच्या अगोदरच ऑटो पकडले होते की ज्यामध्ये फेक आधार कार्ड असलेले लोक होते. आणि असे जर लोक असतील त्यांना या गँगच्या माध्यमातून, ही संघटित गुन्हेगारी आहे, या गँगच्या माध्यमातून जर का राहायची जागा मिळत असेल, भाड्यानं घर मिळत असेल, त्यांचं पाण्याचं कनेक्शन मिळत असेल. कोणाची गँग सर? मुस्लिम लोकांची गँग आहे. कोणत्या पक्षाशी संबंधित? नाही, पक्षाचा संबंध आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु जो नो गो एरिया प्रत्येक ठिकाणी तयार झालेला आहे, दुर्दैवाने तयार झालेला आहे की तिथपर्यंत पोलीस किंवा कोण घालतं, खतपाणी कोण घालतं? नाही, निश्चितच एक काँग्रेसचं अपेजमेंट पॉलिटिक्स होतं. तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं अपेजमेंट पॉलिटिक्स आहे. आता उद्धव ठाकरे जी शिवसेना याच्यावर आवाज उठत होती ती सुद्धा आता त्याच आवाजात गायला लागली, त्यांच्या बाजूनं गायला लागली, मुस्लिमांच्या बाजूनं गायला लागली, घुसखोरांच्या बाजूनं गायला लागली. आणि त्यामुळं यावर कडक नियंत्रण त्या मुंबईच्या महापौर असो किंवा भारतीय जनता पक्षाचे जिथे तिथे महापौर असतील ते निश्चित करतील अशी अपेक्षा आहे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, याबाबत सगळ्यांना महापौरांना सूचना द्याव्या याबाबत असं म्हणणार? मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अमरावतीतल्या घटनेबद्दल सांगितलेलं होतं, अंजनगाव सुरजीमधल्या घटनेबद्दल सांगितलं होतं आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन पोलीस खात्याला दिल्यासुद्धा होत्या. आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी जे जे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत ते निश्चितपणे यामध्ये लक्ष टाकतील अशी माझी अपेक्षा आहे. सर, बोलायचं की नाही तुमचं स्वातंत्र्य आहे, पण नरहरी झिरवाळांचा प्रश्न मी आवर्जून विचारतो. नॉट रिचेबल आहे, त्यांच्या कार्यालयात लाच घेताना त्यांचा PA सापडलेला आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, काय सांगणार? खरं म्हणजे त्या प्रकरणाबद्दल जास्त माहीत नाही आणि जे काही असेल ते निश्चितपणे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते त्या चौकशी करतील आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. अगदी शेवटचा प्रश्न, शरद पवार यांची राज्यसभेवर जावं असं महाविकास आघाडीचे काही पक्ष म्हणतायत, संजय राऊतही तेच म्हटले. तो महाविकास आघाडीचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की यावेळेला तर जास्तीत जास्त राज्यसभेवर महायुतीचे लोक येतील. आता महाविकास आघाडी सगळे मिळून कोणाला पाठवतात ते त्यांचा प्रश्न आहे आणि त्यामुळं ते निर्णय घेतील असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव